नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। लवकरच डोंगस्ते गाव होणार उद्ध्वस्त भाग 1। डोंगस्ते ग्रामपंचायत हद्दीत पश्चिमेला असणारा दगडखाण उद्योग सध्या ग्रामस्थांच्या मुळावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे। कारण श्रीजी स्टोन क्रशर दगडखाण कंपनी ही गेली 15 वर्षापासून बेमालूमपणे शासनाचा महसूल बुडवून व नियमबाह्य डोंगराचे उत्खनन करून क्रशरचा धंदा दिवसरात्र करताना दिसून येत आहे। यावर कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक नसल्याचे दिसते। यामुळे डोंगस्ते पष्टेपाडा विजयगड या गावातील ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या क्रशर मशीनमुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते। गावातील घरांच्या पत्रांवर, कौलांवर व खोल्यांमध्ये धुळीचे साम्राज्य दिसून येत आहे। गावातील फळबाग, भातशेती व इतर पीक लयास चालले असून शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे। पावसाळ्याच्या पाण्याबरोबर येणारा छोटा दगड लावलेलं शेत उद्ध्वस्त करून जातो। असं असताना अजून एक रस्ता डोंगर पोखरून नव्याने बनवायला लावल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। डोंगराखालीच गाव असल्याने क्रेशन मशीनवाले भूसुरुंग फोडून डोंगराची माती सैल झाली असून पावसाळ्यात भूस्खलन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। सदर क्रशिंग मशीन बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे। जर हा पर्यायी रस्ता होत आहे तर त्याने गावासाठी काय दुष्परिणाम होणार आहेत किंवा शेतीसाठी काय दुष्परिणाम त्याचे होणार आहेत? हा जो रस्ता आहे तो डोंगस्ते मुळगाव गावच्या पश्चिम दिशेच्या डोंगराच्या पायथ्यावरून जातो आणि डोंगराच्या पायथ्यावर मोठ्या प्रमाणात मातीचं उत्खनन चालू आहे। आणि जेव्हा आता पावसाळ्यामध्ये डोंगराचं पाणी जे आहे ते गावाच्या दिशेने वाहत असतं, या पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात मातीचा लोट येऊन गावामधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या माध्यमातून त्याच्यासोबत माती संपूर्ण गावामध्ये येणार आहे। या डोंगराच्या लगतच माझ्या आईच्या नावे कांता काळूराम मेणे यांच्या नावे स्वतःच्या मालकीची शेत जमीन आहे। फळशेती आम्ही करतोय। तिथे एक मंदिर आहे, शेतघर आहे आणि या सगळ्या शेतांमध्ये या फळझाडांवर ही माती येऊन ना संपूर्ण जमीनच गाडली जाऊ शकते का काय अशी भीती आम्हाला आहे। आम्ही मागील 15 वर्षापूर्वी अशाच प्रकारे याच डोंगरावर उत्खनन झालं होतं आणि मोठ्या प्रमाणात मातीचा थर येऊन आमची पूर्ण जमीन जवळजवळ 15 वर्षे गाडली गेली होती आणि ती नापीक होती। हे जे व्यावसायिक आहेत हे आम्ही तुमची दुरुस्ती करून देऊ, तुम्हाला मदत करू अशा प्रकारची आम्ही दाखवायचा प्रयत्न करतात, परंतु आमची पिढी जात असलेली शेत जमीन, आमची राहती घरं हीच या संपूर्ण कामामुळं, या मातीमुळं गाडली जाण्याची भीती आणि पूर्ण आमची कुटुंब, आमच्या गाव, माझंच कुटुंब नव्हे तर माझ्या शेजारी असणारी सगळी घरं जी आहेत ही आणि गावामध्ये हा पाण्याचा लोट येणार आहे, मातीचा लोट येणार आहे। मी तर म्हणतो की पुणे जिल्ह्यातील मालीन ची घटना असेल किंवा अशा ज्या भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी जी झाली तशा प्रकारचीच घटना जर डोंगस्ते गावच्या सुरू असलेल्या या रस्त्याच्या सारख्या कामांमुळं या खदानी मालकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी व गावातील काही समाजकंटक किंवा काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून हा रस्ता बांधण्याचा, दादागिरी करून रस्ता बांधण्याचा घात घेतला। परंतु या रस्त्यामुळे जमीन म्हणजे माती तर वाहून येणारच आहे, परंतु भविष्यात हा रस्त्यावर वाहणाऱ्या वाहनांमुळे, जड वाहनांमुळे धूळ उडून गावावर संपूर्ण प्रदूषणाचा लोंढा येणार आहे। संपूर्ण गावाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। गावाचं अस्तित्वच या सगळ्या कामांमुळे धोक्यात आलेलं। त्याच्यामुळे या सर्व ग्रामस्थांचा या कामाला विरोध आहे आणि मी विनंती करेल प्रशासनाला, महसूल विभागाला, पोलीस यंत्रणेला की भविष्यात होणारी घटना जी आहे, दुर्घटना आहे, ही टाळण्यासाठी आत्ताच आपण ह्या कामाला रोखावं आणि आम्हा सगळ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थ विनंती करत आहोत। आपल्या गावच्याच शेजारी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं बुधावली, गुंज गाव आहेत। या गावच्या डोंगरावर देखील अशाच प्रकारे खदानींमुळे, उत्खननामुळं, मोठ्या प्रमाणाच्या दगडखाणीच्या उत्खननामुळं आपण पाहतोय की जवळजवळ 20 ते 30 एकर जागा ही पावसाच्या पाण्याने वाहून खडी असेल, मुरमाची माती असेल अशा प्रकारे येऊन अगदी नापीक झालेले, कोणत्याही प्रकारचं पीक ती लोक आज घेऊ शकत नाही आणि त्याच प्रकारचं नुकसान होऊ घातलेलं आहे ते आपल्या डोंगस्ते गावामध्ये आणि भविष्यात या संपूर्ण गावचं आरोग्य तर धोक्यात आलेलंच आहे, अजून मोठ्या प्रमाणात लोकांना दमा, श्वासाचा त्रास होऊन आरोग्याची मोठी समस्या निर्माण होईल आणि त्याचबरोबर संपूर्ण शेती नापीक होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे ग्रामस्थ
हे आंदोलन करत आहोत आणि पुन्हा पुन्हा शासनाला विनंती करतोय, प्रशासकीय यंत्रणेला विनंती करतोय की हे जे अनधिकृत कामं आहेत त्याप्रमाणे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या व उत्पन्नाच्या साधनाच्या शेतीला धोका निर्माण करणारे असे उद्योग आहेत ते कृपया थांबवावेत अशी आम्ही विनंती करतो. आणि आपण पाहिलं तरी सगळी कामं अगदी अनधिकृतपणे चालू आहेत. ग्रामपंचायत या अनधिकृत कामांना नोटीस देते, त्यांना केराची टोपली दाखवली जाते आणि कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी वगैरे या बाबतीत माहितीच्या अधिकारातही जरी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर संबंधित कार्यालयाला हाताशी धरून त्या प्रकारची माहिती आम्हाला मिळू दिली जात नाही आणि कोणत्याही अनेक कारणं घालून प्रशासकीय कारणांचा पुढे करून आम्हाला अडचणीत आणलं जातंय किंवा आम्हाला या प्रकारची माहिती मिळत नाही. आणि पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतंय, महसूल विभागाची रॉयल्टी असेल किंवा अनधिकृतपणे नियोजित जी वेळ आहे खदान किंवा क्रशर मशीन चालवण्याच्या ज्या नियोजित वेळ आहे, आपण जर येऊन पाहावं की रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत या क्रशर मशीन चालू असतात. मोठ्या प्रकारे ध्वनी प्रदूषण, हवेचं प्रदूषण होत असतं आणि मग हे अनधिकृत जर एवढं मोठ्या प्रमाणात ही जी हिंमत आहे या सगळ्या व्यावसायिकांना हे काम करण्याची, म्हणजे आम्हाला हाही संशय येतोय कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेला देखील या सगळ्या व्यावसायिकांनी मुठीत घेतलंय का काय आणि संबंधित अधिकारी हे यांना छुप सहकार्य करतायत की काय असाही आमचा दाट संशय आहे आणि त्याबाबतही सखोल प्रशासकीय कारवाई किंवा चौकशी शासनाच्या स्तरावर व्हावी अशी आमची विनंती. जो ग्रामपंचायत ते नमस्कार, मी ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते उपसरपंच प्रशांत मेने. गेली 15 वर्ष आमच्याकडे खदान मालकांचा बिझनेस चालू आहे, पण या बिझनेसमधून गावाला फक्त धूळच मिळत गेली. आतापर्यंत या खदान मालकांनी गावाला कुठल्याच प्रकारची मदत ही केली गेली नाही. त्याचप्रमाणे CSR फंडाचा कुठेच उपयोग केलेला दिसत नाही. सदरच्या खदानींमुळे अहोरात्र चालणाऱ्या या खदानींमुळे गावाला फक्त त्रासाच्याच विळख्यामध्ये घातलं जात आहे. त्याचप्रमाणे ही खदान चालू असताना मोठ्या प्रमाणात धूळ उडते, लोकांच्या अनेक कंप्लेंट येतात. शेतकरी बाधित झाले आहे, या गोष्टीमुळे बाधित झालेला आहे की त्याच्या शेतामध्ये माती जाऊन शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरीही सुद्धा या खदान मालकाकडून कुठल्याच प्रकारचा मोबदला किंवा हे शेतकऱ्यांसाठी हे केलं जात नाही. आणि या खदान मालकांना ज्या वेळेस ग्रामपंचायतकडून नोटीस बजावली जाते, या नोटिशींना फक्त केराची टोपली दाखवण्याचं काम हे खदान मालक करत आहेत. प्रशासकीय लोकांचा यांच्यावर वर्दस्त आहे की काय आणि यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न आम्हाला ग्रामस्थांना व आम्हाला पडत असतो. लवकरच डोंगस्ते गाव होणार उद्ध्वस्त असं वाटायला लागले, कारण मौजे डोंगस्ते ग्रामपंचायत हद्दीत गावाच्या पश्चिमेला गेली 15 वर्ष दगडखाण व्यवसाय चालू आहे आणि हा व्यवसाय हे असताना इथे कुठल्याच प्रकारची दक्षता ज्याच्याने पोल्युशन होणार नाही किंवा लोकांना त्रास होणार नाही अशी कुठल्याच प्रकारची दक्षता घेतली जात नाही. व या खाणींमधून अजून कुठल्याच प्रकारचा CSR फंड किंवा गाव हितासाठी कुठल्याच प्रकारचा निधी हा खदानवाल्यांकडून उपलब्ध करून दिला गेला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे एक रस्ता असताना जो 15 वर्ष ते रस्ता यूज करत असताना पण त्याच्यानंतरही आता एक लोकांना त्रास द्यावा याच हेतूने म्हणता येईल त्यांनी आणखी एक रस्ता गावाच्या बाजूने काढायला सुरुवात केली आहे. आणि या रस्त्यामुळं पहिला जो रस्ता होता त्यामध्येच अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि शेती नापीक झालेली आहे. आणि हा रस्ता काढून सुद्धा गावातील काही शेतकऱ्यांची शेती ही नापीक होणार आहे. ज्या ठिकाणाहून हा रस्ता काढायला लावला आहे ते ठिकाण डोंगराच्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे. त्याच्यामुळे सतत येणारा पाणी हा या रस्त्यामुळं पूर्ण गावामध्ये शिरून किंवा बाजूला जाऊन एखादा मोठा हादसा होण्याची येथे शक्यता आहे, दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे मागेही गेल्या वर्षी एक दरड कोसळण्याची घटना डोंगस्ते गावामध्ये घडली होती. ही घटना जर घडली असताना पेपर आऊट झालेली ही गोष्ट असताना सुद्धा या गावामध्ये आताही त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा उत्खनन हे अवैधरित्या चालू असतं.
प्रशासनाला या बाबतीत जाब विचारला असता प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरेही ग्रामस्थांना ऐकायला मिळतात. तसेच आम्ही ग्रामपंचायतकडून वारंवार नोटीस देऊन या नोटिसींना केराची टोपली दाखवण्याचं काम हे खदान मालक करत आहेत. क्रेशर मशीनवाल्यांनी पर्यायी रस्ता काढायला लावलेला आहे गावाच्या बाजूने, तर त्याबद्दल तुमची काय तक्रार आहे? नमस्कार, मी काशीनाथ पाटील, माजी सरपंच डोंगस्ते. सध्या ह्या क्रेशरवाल्यांनी जो रस्ता करायला लावला तो रस्ताच मुळात चुकीचा आहे. ही जागा मरीन मायक्रोटेक इंक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असून त्या जागेमध्ये या क्रशरवाल्यांचा कुठलाही संबंध नाही. त्यांची कुठलीही पूर्वपरवानगी त्यांनी घेतलेली नाही, त्यांच्याकडनं कुठलेही करारपत्र केलेलं नाही. त्याचबरोबर हा रस्ता जर इथून झाला तर इथे मी आणि माझं सगळं कुटुंबीय, ही सगळी घरं तुम्ही पाहताय आता आसपास, ही 5-6 घरं आमची मेने पाटील परिवाराची आहेत. हे सगळ्या घरांना या धुळीच्या आणि ध्वनी प्रदूषणाचा खूप मोठा त्रास होणार आहे. आम्हाला इथे जगणं मुश्किल आहे. एवढी प्रचंड धूळ इथे येते की लहान लहान बाळं आहेत, यांना अभ्यास करण्यापासून तर सगळं रात्रंदिवस या खदानीच्या 400 ते 500 गाड्या रोज इथनं जाणार आहेत. आणि ही धूळ जी आहे हा रस्ता दगडमातीचा होणार आहे. पहिली गोष्ट की ह्याला कुठलीही परवानगी नाही. ग्रामपंचायतीकडे मी चौकशी केली, तिथेही कुठल्याही प्रकारची परवानगी नाही घेतलेली नाही त्यांनी. आणि अशा पद्धतीनं हे काही समाजकंटकांना सोबत घेऊन ही जी खदान आहे श्रीजी स्टोन, त्यांनी हा रस्ता करायला लावला. परवा आम्ही इथे एक पोकलेन आणि एक डंपर घेऊन इथे काम सुरू होतं. त्यावेळेस मी आणि माझं कुटुंबीय इथे आले असता गावचे पोलीस पाटील राजाराम पाटील हे इथे आले आणि त्यांनी इथे आम्हाला दमदाटी करायला सुरुवात केली की हा रस्ता इथूनच होईल, तुमचा काही संबंध नाही, ही जागा माझी आहे. पण मी ज्यावेळेस तलाठी ऑफिसला जाऊन हे सगळे कागदपत्र काढले त्यावेळेस ही जागा मरीन मायक्रोटेकची आहे. राजाराम पाटलांचा इथे काही संबंध नाही. कुठल्या आमिषापोटी ते इथे येतात, गावचे पोलीस पाटील हे जबाबदार नागरिक आहेत, असं असताना सुद्धा ते हे सगळं करतात आणि त्यांना सहकार्य करतात. ही खूप मोठी चुकीची बाब आहे. जर हा पर्यायी रस्ता होत आहे तर त्याने गावासाठी काय दुष्परिणाम होणार आहेत किंवा शेतीसाठी काय दुष्परिणाम त्याचे होणार आहेत? हा जो रस्ता आहे तो डोंगस्ते मुळगाव गावच्या पश्चिम दिशेच्या डोंगराच्या पायथ्यावर